नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी आहे। आता महिलांना मिळणार एकाच वेळी 4,500 रुपये। ही घोषणा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल दादा इतके दिवस तुम्ही म्हणत होते की 3,000 रुपयाचा हप्ता आहे, आता 4,500 रुपये कुठून आले? तर हे कोणाला 4,500 रुपये मिळणार आहेत हेही मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, आणि 3,000 रुपये कोणाला मिळणार हेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण व्हिडिओ न बघता कमेंट करण्यात काही उपयोग नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, समजलं नाही तर कमेंट करा, त्यात काही शंका असतील तर मग विचारा। पण मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्र्यांनी नेमकं कोणाला 4,500 रुपये द्यायचं असं म्हणलेलं आहे आणि 3,000 रुपये कोणाला देणार आहेत। तर कोणत्या महिन्याला आता नेमकं एकाच वेळी 4,500 रुपये मिळणार आहेत ते सांगतो, आणि 3,000 रुपये कोणाला मिळणार ते पण सांगतो। सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, 3,000 रुपयेचा हप्ता म्हणजेच आपला जो काही आता ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, कधी 14 ऑगस्टच्या अगोदर, 14 ऑगस्टच्या अगोदर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे त्या सर्व लाभार्थी महिलांना 3,000 रुपयाचा हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे। हे स्वतः आपले जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आहे, हा सगळ्यांना माहिती आहे। आता हे सगळं झाल्यानंतर एका मेळाव्यामध्ये म्हणजेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा हा पार पडला, आणि याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की कोणालाही घाबरून जायचं कारण नाही, सगळ्या महिलांचे जवळपास फॉर्म हे अप्रूव्ह होणार आहेत, आणि ज्यांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांना ते फॉर्म परत एकदा भरण्यात येणार आहेत, हे त्यांनी सांगितलं। आता तुम्हाला तर हे कळलं की 3,000 रुपयाचा हप्ता कोणाला मिळणार आहे? ज्यांचा फॉर्म 14 ऑगस्ट रोजी किंवा त्याच्यापर्यंत अप्रूव्ह झालेला असेल त्यांना 17 तारखेला त्यांचा पहिला हप्ता 2 महिन्याचे, म्हणजेच तुमचं जुलै असू द्या आणि तुमचं ऑगस्ट असू द्या, त्यांचा 2 महिन्याचा हप्ता 3,000 रुपये त्यांना मिळणार आहे असं स्वतः सांगितलं आहे। मग आता हा प्रश्न उभारण्यात येतो की 4,500 रुपयाचा हप्ता नेमकं कोणाला मिळणार आहे? तर याच्यावरही मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे। येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील। पण यानंतर अर्ज करणाऱ्या, आता खूप जणांचा प्रॉब्लेम होतो की कोणाकोणाचा अजून अर्ज झालेले नाहीयेत तयार, किंवा त्यांनी अप्लायच नाही केलं, तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, ऐका। ज्यांचा अर्ज अजून दिलेला नाही, तर यानंतर म्हणजेच कधी ऑगस्ट महिन्यात, म्हणजे त्यांचा हप्ता दिल्यानंतर यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी 3 महिन्याचे 4,500 रुपये दिले जाणार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरण मेळाव्यात आश्वस्त केलेले आहे आपल्या जे काही महिला आहेत त्यांना। तर सरळ सोप्या भाषेत सांगतो, ज्यांना आता फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे 14 ऑगस्टच्या रोजी पर्यंत, त्यांना 17 ऑगस्ट रोजी 2 महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा तुमचा पहिला हप्ता तुमच्या बँकेत येणार आहे, आणि त्याच्यानंतर जो कोणी अर्ज करेल त्या महिलांना 3 महिन्याचे एकाच वेळी पैसे येणार आहेत। कोणते? जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3 महिन्याचे 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये एकदमच येणार आहेत। तर तुम्ही घाबरून जाऊ नका की दादा आमचा फॉर्म अजून 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह नाही झाला, तर मग माझं 2 हप्ते गेले का, पुढे काय होणार, मला त्या 2 हप्त्याचं मिळणार का? तर त्याच्यावरती एकच उत्तर आहे, सगळ्यांना जुलै पासून पैसे मिळणार आहेत। तुमचा फॉर्म 14 ऑगस्टला अप्रूव्ह होऊ द्यात किंवा नाही होऊ द्यात, त्याच्या पुढे जर तुम्ही भरलात तरी काही प्रॉब्लेम नाही, 14 ऑगस्ट नंतर भरला तरी प्रॉब्लेम नाही, फक्त 31 ऑगस्टच्या आत भरायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। 14 ऑगस्टच्या पुढे जरी तुमचा फॉर्म भरला, अप्रूव्ह झाला, तरी तुम्हाला 3 महिन्याचे एकाच वेळी 4,500 रुपये दिले जाणार आहेत। आणि ज्या महिलांचा फॉर्म आता डिसअप्रूव्ह झालाय आणि त्यांचा 14 ऑगस्ट पर्यंत होणार नाही आपल्याला माहिती आहे, तर त्या महिलांना पण पुढच्या महिन्यामध्ये एकाच वेळी 3 महिन्याचे 4,500 रुपये हे दिले जाणार आहेत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर कोणालाही घाबरून जायचं काम नाही मित्रांनो, सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। तर आता बघूया आपण त्यांनी जे काय आश्वासन केलेलं आहे ते काय होतंय, कारण सगळ्यांना पैसे तर मिळलेच पाहिजेत, कारण ही योजना सगळ्यांसाठी आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। तर खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो, ज्या महिलांना
टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या महिलांना आता फॉर्म भरणं झालं नाही तर त्यांनी आतापासून सुरू करा, नवीन फॉर्म भरा. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 31 ऑगस्ट पर्यंत तुमचा फॉर्म भरून झाला पाहिजे. मग पडताळणीनंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला एकाच वेळी 3 महिन्याचे 4,500 रुपये दिले जाणार आहेत. समजलं आता 3,000 रुपये कोणाला मिळणार आणि 4,500 रुपये कोणाला मिळणार? कारण ह्याच्यावरती परत अजून तुम्ही प्रश्न विचाराल की दादा 4,500 कसं काय, तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. अजूनही तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. काही प्रश्न असतील तर तुम्ही ते पण विचारू शकता. पण जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. कारण जसंही मला काही नवीन अपडेट येते, GR येतो, तसं मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.